अतिशय भयंकर अशी घटना या मनसेच्या पदाधिकाऱ्याबरोबर घडली आणि त्याचं कारण म्हणजे फक्त बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी. या मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये अगोदर मिरची टाकण्यात आली, त्यानंतर तलवारीने त्यांच्यावरती वार करण्यात आले. अतिशय भयंकर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. त्याचं झालं असं की बाळासाहेब सर्वदे हे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष होते. वार्ड नंबर 2 मधून शालीन शिंदे आणि रेखा सर्वदे या दोघेही नगरसेवक पदासाठी उभा राहणार होत्या. पण भाजपने रेखा सर्वदे यांना तिकीट न देता शालीन शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळं रेखा सर्वदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरला. तेव्हा भाजपच्या शालीन शिंदे आणि त्यांचे पती शंकर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोक रेखा सर्वदे यांच्यावरती अर्ज मागा घेण्यासाठी दबाव टाकत होते. याशिवाय त्यांना अर्ज मागं घेण्यासाठी धमकी देखील दिली होती. त्यावेळेस मनसेचे बाळासाहेब सर्वदे यांनी मध्यस्थी केली. आपण एकाच नात्यामध्ये आहोत, कशाला भांडण करताय, भांडण मिटून घ्या. पण भाजपने ज्या शालीन शिंदेला तिकीट दिली होती त्याच महिलेने बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यामध्ये मिरची फेकली आणि त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि सर्व जणांनी बाळासाहेब सर्वदे यांच्यावरती तलवारीने वार केले. यामध्ये मनसेचे पदाधिकारी असलेले बाळासाहेब सर्वदे यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि हे सर्व घडलं फक्त बिनविरोध नगरसेवक निवडून यावा यासाठी. आता यामध्ये आणखीन काही विशेष माहिती आहे, ती आपल्याला शॉर्ट व्हिडिओमधून सांगता येणार नाही. त्यासाठी लाँग व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड केलेला आहे, तो आपण पाहू शकतात.